नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहतोय. आपल्याला ज्या ज्या वेळेस असं वाटतंय की महाराष्ट्रात काहीतरी कुजबूज आहे, महाराष्ट्र काहीतरी अस्थिर आहे, महाराष्ट्रात आता वेगवेगळ्या प्रकारचे जे काही राजकीय बॉम्ब टाकले जातात आणि आपण ह्या 2024च्या लोकसभेचे इलेक्शन प्रचार असेल किंवा राजकीय जी काही रणनीती असते, पक्षांनी कुठला प्रचार करायचा, कोणाच्या नावाने शिमगा करायचा, नरेंद्र मोदींना किती बदनाम करायचे किंवा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत काय काय बोलायचं, मग नरेंद्र मोदींचा 400 पारचा नारा असेल किंवा संविधानाच्या बाबतीत असेल, लोकशाहीच्या बाबतीत असेल, दलितांच्या किंवा हे जे काही आदिवासी यांचं आरक्षणाच्या बाबतीत असेल, या अनेक विषयांवर शिमगा करून दलित विरोधी, मग शेतकरी विरोधी, महिला विरोधी आणि मग संविधानाच्या नावाने शिमगा करायचा, बोंब मारायची. आता निवडणुकाच होणार नाही, आता दुनियाच होणार नाही, आता कदाचित सूर्य पश्चिमेला उगवेल, अशा प्रकारचे खोटे आश्वासन, खोटे सगळे प्रचार आणि राहुल गांधींचं खटाखट. मग अगदी निकाल लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला 8,500 महिलांना मिळतील, अशा प्रकारचं सगळं खटाखट आपण पाहिलं. आणि राज्यामध्ये सुद्धा आपण आता या सगळ्या गोष्टी पाहणार आहे, कारण विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आहे. आता हे सगळे जुने प्रश्न किंवा जुने प्रचाराचे हे सगळे संविधान, लोकशाही, लोकतंत्र, आदिवासी किंवा हे सगळ्या समाजाची नावं घेऊन त्या लोकांना ज्या ज्या प्रकारचं खोटं यांनी नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं आणि गोरगरिबांना जे काही लोक आश्रयित असतात, आरक्षणावर जगतात, त्यांची परिस्थिती अजूनही दुर्बल आहे, त्यांना त्यांच्या समाजाला आरक्षणाची गरज आहे. आणि अशा लोकांना, जे काही मध्यमवर्गीय असतात, अशा लोकांना खरं पण वाटलं आणि त्यांना असं वाटलं की भारतीय जनता पार्टीचं जर 400 पार जर पूर्ण झालं तर कदाचित हे आरक्षण संपवतील आणि हे लोकशाही धोक्यात आणतील. यांना काही हुकुमशाही आणायची का? यामुळं सुद्धा भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा तोटा झाला. पण आता काच की हंडी बार बार नहीं बजती, या म्हणीप्रमाणे या गोष्टी लोकसभेमध्ये चालल्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात चालल्या. आता लोकांनी पाहिलं, लोकशाही खतऱ्यात आली नाही, निवडणुका होतातच आहे, कोणाचं आरक्षण गेलं नाही, संविधान काही बदललं नाही. आणि संविधान बदललं असेल तर ते काँग्रेसनी अनेक वेळा संविधानाच्या तुकडे यांनी केले, अनेक वेळा अनेक निवडून आलेले सरकार, जवळजवळ 90 सरकार काँग्रेसच्या काळामध्ये बरखास्त करण्यात आली. शहाबानो सारख्या या सगळ्या निकालाचं, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचं सुद्धा यांनी राजीव गांधीच्या काळामध्ये लोकसभेमध्ये कायदा पास केला आणि शहाबानोला न्याय मिळून दिला नाही, महिलांना कधी न्याय दिला नाही. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या. आणीबाणी 1975 साली इंदिरा गांधींनी लादली आणि सगळे विरोधक 18-20 महिने जेलमध्ये असे ठोसून भरले, पत्रकारांचे मुसके दाबले, टीव्ही मीडिया, पत्रकार सगळे पेपर बंद, विरोधात कुणी इंदिरा गांधींच्या विरोधात कुणी लिहिलं तर त्याला जेल, इंदिरा गांधींच्या विरोधात कुणी गायलं तर त्याला जेल, आणि कोणी काही वाचन केलं किंवा भाषण केलं, या सगळ्या लोकांना जेल आणि जेल. अक्षरशः लोकांचं जीवन मृत्यू लोकांना या सगळ्या आणीबाणीच्या काळामध्ये दिसत होतं. पण आपल्याला तो विषय आता भरकटायचा नाहीये. आपल्याला या सगळ्या गोष्टीची चर्चा कुठं करायची आहे
की हे लोक नॅरेटिव्ह कसं पसरवतात आणि त्यातून आपल्या राजकीय पोळ्या कशा भासतात। अर्थात या सगळ्या गोष्टी यांना फक्त तेवढ्या पुरत्यात काल मर्यादेसाठी करायच्या असतात। हे 4 दिवसांनी म्हणतात की नाही आम्ही ते असं बोललोच नाही, कारण राजकीय नेत्यांना शब्द फिरवण्याची सवय असते आणि नेमकं खोटं बोलायचं, रेटून बोलायचं अशी परिस्थिती यांची असते। लोकांना फसवतात। लोक काल काय खालं हे विसरून जातात। मागे वर्षापूर्वी काय शरद पवार बोलले होते, उद्धव ठाकरे काय बोलले होते हे बाकी लोक विसरतात आणि मग क्षणिक किंवा आपली पण मेमरी शॉर्ट असल्यामुळं मागे काय झालं या गोष्टीचा विचार पब्लिक करत नाही। पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे, कारण हे लोक वारंवार तुमच्या पुढे अशा प्रकारचे खोटं पसरवण्याचा प्रयत्न करतील आणि या खोट्यातून तुमच्या ज्या काही योजना असतील, चांगल्या योजना असतील, सरकारी योजना असतील, आज सुरक्षित हातामध्ये देश आहे, यांना त्यांचं राजकारण करण्यासाठी देशाचं वाटोळं झालं तरी चालेल, पण हे सत्तेवर पाहिजे, काँग्रेस सत्तेवर पाहिजे, राहुल गांधी सत्तेवर पाहिजे, शरद पवारांचं सत्तेवर पाहिजे। यांना देशाशी आणि कोणाशी काही पडलेलं नाहीये। मग वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जायचं, वेगवेगळ्या प्रकारचं बोलायचं, आश्वासनं द्यायचे आणि मग कधीतरी तिकडे कर्जत जामखेडमध्ये शरद पवार कुठल्या तरी कार्यक्रमाला गेले होते। मग शरद पवारांनी सांगितलं की आता तुमच्या या आमदाराला कधीतरी आता मंत्री करायचंय। आता खरं तर असे प्रकार आणि असे विधानं करण्याची शरद पवारांना गरज काय? कारण या मतदारसंघामध्ये राम शिंदेंना हरून रोहित पवार निवडून आलेले आणि रोहित पवारांची या मतदारसंघामध्ये पकड कमी झालेली आणि इथं यांची परिस्थिती आता बिकट दिसती। मग गाजर दाखवायचं पब्लिकला की आमचं सरकार येणारच आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, कदाचित रोहित पवार मंत्री होतील आणि त्याच्याही पुढे असं संकेत द्यायचे की रोहित पवार कदाचित मुख्यमंत्री होतील। खरं तर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची ओढलेली आहे। स्वतः जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून शरद पवार खुर्चीवर बसलेले, हा शरद पवारांचा इतिहास आहे। गद्दार कोणाला म्हणायचं तर त्यावेळेस तुम्ही शरद पवारांना गद्दार म्हणू शकत होते। काँग्रेस बरोबर गद्दारी केली, अनेक वेळा केली, 4 वेळा बाहेर आले, मध्ये आले, सोनिया गांधींच्या विदेशी मुळावर गद्दारी केली, राष्ट्रवादीची स्थापनाच गद्दारी करून झालेली, अनेक पक्षातले अनेक लोक फोडले, जे निवडून येणारे लोकच फोडायचे। शरद पवारांचं राष्ट्रवादीमध्ये किंवा काँग्रेसमध्ये होते तेव्हाही स्वतःचं असं काही योगदान नाहीये। आता राष्ट्रवादीचे जे काही नेते असतील हे स्वतःच्या जीवावर निवडून येतात, पण यांना फक्त एक लेबल लागतो म्हणून एक शरद पवारांचं लेबल लावतात। बाकी शरद पवारांनी यांना निवडून आणलं, त्यांना खासदार केलं असं उदाहरण सुद्धा नाहीये। तेव्हा शरद पवार आता रोहित पवारांना मंत्री करणारे, मग कदाचित मुख्यमंत्री करतील, ही गोष्ट बाकी मनाला पटत नाही। सुप्रियाताई सुळे यांच्या मुख्यमंत्री किंवा यांना मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवारांना आता ते फक्त सुप्रियाताईंच्या बाबतीतच फक्त विचार ते करतात आणि त्यांना तेवढंच एक स्वप्न पूर्ण करून जवळ आता आपलं वय राहिलं नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांच्या पण लक्षात। पण पाठीमागे आपण जर गेलो तर राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे? राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यात झाला का? अशी परिस्थिती एकदा आली होती की काँग्रेसपेक्षा 4-2 आमदार राष्ट्रवादीचे वाढवा होते। त्यावेळेस खरं तर शरद पवार असं म्हणू शकत होते
जे आज ते उद्धव ठाकरेंना सांगतात की ज्यांचे आमदार जास्त असतील त्यांचा मुख्यमंत्री। आज जे काही उद्धव ठाकरे म्हणतात की नाही आम्हाला चेहरा घोषित करा, मुख्यमंत्र्याचा करा, कोणालाही करा, माझा पाठिंबा आहे, आता हे सगळं लटकं बोलतात। खरं तर उद्धव ठाकरेंना स्वतःचा चेहरा प्रोजेक्ट करायचा आहे, पण असं काही शरद पवार आणि काँग्रेसचे नेते करत नाही। पण आता ह्या सगळ्या गोष्टी परत परत आपल्याला का सांगायचे आहे की शरद पवार फक्त सुप्रियाताईंच्या बाबतीतच फक्त विचार करतात, न उद्धव ठाकरे न अजून कोणी। तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री आजपर्यंत झाला नाही। परिस्थिती आली होती त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, मग का केला नाही? खरं तर त्यावेळेस छगनराव भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकत होते, अजित पवार होऊ शकत होते, पण आपल्यापेक्षा कोणी मोठा झाला नाही पाहिजे, आपणच या पक्षामध्ये प्रबळ पाहिजे, मुख्य पाहिजे। आणि आपल्याला जे काही मुख्यमंत्री 4-4 वेळा आपण झालो, पण 5 वर्षाचा कसलाही काळ यांना पूर्ण करता आला नाही। आणि अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर आपल्या वर निघून जातील, आपल्या कानाच्या वर निघून जातील, आणि मग आपल्याला काय काडीची किंमत राहील, आपल्या मुलीची किंमत कमी होईल। या सगळ्या गोष्टीचा विचार करून अजित पवारांना यांनी मुख्यमंत्री केलं नाही। आता हे रोहित पवारांना मंत्री करायला निघाले, मग ते मुख्यमंत्री करणारे। आता हे आभाळात कुत्र भुकल्यासारखे हे राष्ट्रवादीचे नेते बारामती काका किंवा बारामतीचे करामती काका हे दुसऱ्याला साठी खड्डा खोदण्याचं काम करतात, ना की यांना मंत्री करणार आणि मुख्यमंत्री करणार। यांच्या डोक्यामध्ये फक्त आपली लाडकी पुत्री, लाडकी कन्या सुप्रियाताई सुळे आणि यांना त्यांना मुख्यमंत्री पदावर बघायचं, याच्या पलीकडे यांच्या डोक्यामध्ये विषय नाही। आता यांनी जरी उद्धव ठाकरेंना महायुतीमधून किंवा भारतीय जनता पार्टीमधून फोडलं असेल, पण ते फक्त फोडण्यासाठी होतं। उद्धव ठाकरेंना इथून पुढे मुख्यमंत्री पद हे फक्त त्यांनी माजी लावायचं, याच्यानंतर उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाही याची खात्री सुद्धा या विधानातून रोहित पवारांना मंत्री मुख्यमंत्री ते होऊ शकतात। आणि त्या प्रकारचे जे संकेत दिले अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना सांगितले की तुम्ही आता मुख्यमंत्री नाही, तुम्ही माजी मुख्यमंत्री, आणि तुमचा विचार या महाराष्ट्रातील जनता सुद्धा करणार नाही। आणि शरद पवारांनी स्पष्ट करून टाकलं की तुम्ही फक्त तुमचा पक्ष चालवायचा आणि एक दिवस तो काँग्रेसमध्ये विलीन करायचा, नाही तर राष्ट्रवादीमध्ये विलीन करायचा, अशी परिस्थिती निर्माण केली। त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाही, न रोहित पवार मुख्यमंत्री होतात। जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्हाला गॅरंटीने सांगतो सुप्रियाताई सुळेच मुख्यमंत्री होतील, यात कुठली शंका नाही। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।